मुंबईतील कांदिवली परिसरात असणाऱ्या कदम कुटुंबियांच्या सावली या बारचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनिल परब यांनी पुन्हा एकदा उचलून धरलाय। अनिल परब यांनी रामदास कदम आणि योगेश कदम या पितापुत्रांना खडे बोल सुनावले। बघूया त्याबद्दल सविस्तर। विधिमंडळामध्ये अनिल परब ह्याच्यावरती मी हक्कभंग देखील दाखल करणार आहे। त्या बार मध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बार मध्ये अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही गृहराज्य मंत्री आहात महाराष्ट्राचे। तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? आम्ही डान्स बार चालवणार नाही, डान्स बार फोडणार आम्ही आहोत। कदमांचा बार, परबांचा वार। हक्कभंगाचा इशारा देणाऱ्या कदमांना उत्तर। सावली बारवरून राजकारण तापलं। मुंबईच्या कांदिवलीमधील याच सावली बारवरून सध्या राज्याचं राजकारण तापलंय। विधान परिषदेत सावली बार बाबत आरोप करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांना घेरलं। परबांच्या या आरोपांवर संतापलेल्या मंत्री योगेश कदम यांनी थेट हक्कभंग दाखल करण्याचा इशारा दिला। यावर आईच्या नावाने डान्स बार सुरू करून पोरी नाचवायला लाज वाटत नाही का असा सवाल अनिल परब यांनी केलाय। तसंच आपण केलेले आरोप आरटीआयच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे केल्याचं सांगत अनिल परब यांनी ही कदम पिता पुत्रांवर जोरदार निशाणा साधलाय। मुख्यमंत्र्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ही परब यांनी केली आहे। 2 दिवसामध्येच माननीय सभापती महोदयांनी अध्यक्ष महोदयांना मी पत्र देणार आहे की त्यांनी 35 ची नोटीस दिल्याशिवाय मी सभागृहामध्ये अनुपस्थित असताना त्यांनी हे सगळे आरोप माझ्यावरती मंत्रिमंडळाने केलेले आहेत, जे नियमबाह्य आहे, ते रेकॉर्ड वरून काढण्यासाठी मी सभापती महोदयांना आणि त्याच्यावरती रीतसर नियमानुसार कारवाई करण्यासाठी मी सभापती महोदयांना स्वतः पत्रव्यवहार करणार आहे आणि त्याची कारवाई करण्यास सांगणार आहे। आणि विधिमंडळामध्ये अनिल परब ह्याच्यावरती मी हक्कभंग देखील दाखल करणार आहे। एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बार मध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बार मध्ये अश्लीलता पसरवली जाते आणि तुम्ही गृहराज्य मंत्री आहात महाराष्ट्राचे। तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा, त्यांनी ताबडतोब कारवाई करावी आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही, मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे। प्रत्येक आठवड्याला त्यांना मी स्मरणपत्र देणार आहे की आपण कारवाई केली। सावली बार प्रकरणासोबतच जगबुडी नदीतील वाळूचा विषयही अनिल परब यांनी समोर आणलाय। ही सगळी जी वाळू आहे, ही सगळी वाळू ही योगिता डेंटल हॉस्पिटल आहे, जे गृह राज्यमंत्र्याच्या बहिणीच्या नावाने हॉस्पिटल आहे, दातांचं महाविद्यालय, हॉस्पिटल नाही महाविद्यालय आहे। या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ही वाळू पडलेली आहे। जर ही वाळू कोण घेऊन जात नाही तर ही वाळू तुमच्या प्रांगणात काय करते? तुम्ही ह्या वाळूचे ढिगारे स्वतःच्या कॉलेजमध्ये कशाला लावलेत? वाळू वेगळी केली जाते, गाळ वेगळा केला जातो आणि यांचे चट्टे बट्टे ही वाळू नंतर घेऊन विकून टाकतात। अनिल परबांच्या आरोपांना रामदास कदमांनीही जशास तसं उत्तर दिलंय। आम्ही डान्स बार चालवणारे नसून फोडणारे आहोत अशा शब्दात कदमांनी उत्तर दिलंय। कदमांनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलंय। आम्ही डान्स बार चालवणार नाही, डान्स बार फोडणार आम्ही आहोत। आम्ही लोकांचे संस्था उद्ध्वस्त करणार नाहीत, लोकांचे संस्था बसवणार आम्ही आहोत। उद्धव ठाकरे आणि या सगळ्या मंडळींना रामदास कदम आणि त्याची फॅमिली फार खटकते, अतिशय खटकते आणि म्हणून हे उत्साहामध्ये चालले आहेत। फक्त कदम फॅमिलीला कसे बदनाम करता येईल, आपण ते बदनाम करत असताना दाखवलं काय ते? सध्या महायुती सरकारमधील मंत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात सापडल्या। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येते। आता सावली बार आणि जगबुडी वाळू प्रकरणामुळे या यादीत गृहराज्यमंत्री योगेश कदमांची भर पडली आहे। त्यामुळे आता योगेश कदमांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। रत्नागिरीहून प्रणव पोळेकर सह कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई।